कायेच्या जागृतीच्या हा हा बोला बोला. कायेतील जागृतीच्या कार्यशाळेत नेमकं काय पाहायचं आणि आणि काय आणि करायचंय? काय करायचं हे हेडिंग आहे हा कालच्या मीटिंगचं. हा. आता आपण असंच क्रमाक्रमाने पुढे जाऊया. क्रमाक्रमानं आपली सती साधनेची, जागृतीच्या साधनेची प्रॅक्टिस आपल्या कायेच्या कार्यशाळेमध्ये पुढे पुढे न्यायचा प्रयत्न करूया. आणि त्यामुळं आज आपण काय पाहणार हे काल परवा त्याच्या आधी जे काही झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने पुढे जाईल. आता आपण एक गोष्ट तर क्लिअर आहे की आपल्याला आधी कार्यशाळेत यायचं आहे. आणि कार्यशाळेत म्हणजे ऑनलाईन नव्हे. कार्यशाळेत म्हणजे उपस्थित राहा- हां उपस्थित राहिलं हां पाहिजे. कार्यशाळेत उपस्थित राहायचं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये यायचं असं त्याचा अर्थ नाही. केवळ करेक्ट. ऑनलाईन मीटिंगमध्ये आलो म्हणजे आपण कार्यशाळेत नाही आलो. आपली कार्यशाळा आपल्या कायेमध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या जिवंत अस्तित्वामध्ये आहे. तिथं ते काम करायचे. याचा अर्थ असा की आधी स्वतःमध्ये उतरावं लागेल. आधी कायेशी संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे. म्हणजे कार्यशाळेशी संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे. कार्यशाळा कुठं आहे हे कळालं तर कार्यशाळेत येता येईल. कार्यशाळा कुठं आहे नेमकी ते जर नाही समजलं तर आपण कार्यशाळेत येऊ शकत नाही, उतरू शकत नाही, हजर राहू शकत नाही आणि काम करू शकत नाही. असं हे आपलं एक प्रॅक्टिसचं सूत्र आता इतक्या दिवसांच्या चर्चेनंतर, प्रॅक्टिसनंतर ते सूत्र तयार झालेलं आहे. हे जागृतीचं सूत्र. जागृतीचं सूत्र. ते सती सूत्र. आता बुद्धांच्या सगळ्या शिकवणी या सूत्रावरच आधारलेल्या आहेत बघा. आणि सतीला धरून त्यांनी काही सूत्र पण सांगितलेले आहेत. जसं सतीपठ्ठाण सूत्र आहे किंवा काही शिकवणी ज्या आहेत त्या एका शब्दात त्यांनी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ बुद्धांची अंतिम शिकवण अपमादेन संपादेथ. आता अपमाद म्हणजे जागृत अवस्था आहे. जिथं प्रमाद नाही ते अपमाद, अप्रमाद. आणि प्रमादचा अर्थ गाफील अवस्था आहे. प्रमादचा एक अर्थ मिस्टेक करणं असा पण होतो. आणि मिस्टेक माणूस प्रमाद प्रमादित किंवा अजागृत अवस्थेत किंवा गाफील अवस्थेतच करतो. म्हणून प्रमादापासूनच आपल्याला वाचावं लागतं. म्हणजेच अजागृतीपासून वाचावं लागतं. गाफील अवस्थेपासून आपल्याला स्वतःचा बचाव करायचा असतो आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे अपमाद आहे. म्हणजे प्रमादातून बाहेर पडायचे, म्हणजे गाफील अवस्थेतून बाहेर पडायचे, म्हणजे जागृत व्हायचे. आणि जागृती ही सतीमुळे येते. सतीचा अर्थ पण जागृती आहे आणि सती ही साधना पण आहे, प्रॅक्टिस आहे. त्याचा परिणाम जागृती आहे. थोडासा फरक आहे, पण सती म्हणजे जागृती किंवा अप्रमादाची अवस्था. आणि अंतिम संदेश जो बुद्धांचा आहे तर तरी शिष्यांनी त्यांना विचारलं, आता तुम्ही तुमचा अं, महापरिनिर्वाण, तुमचा अंतकाल जवळ आलाय असं तुम्ही म्हणता, तर काय सांगाल? तुमचं मन जड झालं म्हणे. आणि काय सांगायचं आता? जे मला सांगायचं होतं ते मी आयुष्यभर सांगितलं, काहीच सांभाळून ठेवलं नाही, काहीच. आचार्य मुष्टी त्याला असा शब्द बाबासाहेबांनी वापरलाय. त्याचा मराठी अनुवाद आचार्य मुष्टी असा केलेला आहे. म्हणजे मुठीत काहीच ठेवलं नाही.
सगळं ओपन केलेलं आहे. तर अजून काय पाहिजे म्हणे? तर काही नाही म्हणे, काही करायचं नाही. अप्पमादेन संपादेत, जागृतीपूर्वक काम करा, जागृतीपूर्वक प्रयत्न करा. म्हणजे आधी जागृती हा बुद्धांचा अंतिम संदेश होता. आणि दुसरा एक शब्द आहे, दोन शब्द आहेत त्याला. सती संप्रजन्य. सती म्हणजे भान, जागृती. संप्रजन्य म्हणजे त्या जागृतीच्या याच्यामध्ये स्पष्टपणे पाहणे, समजून घेणे, काय काय प्रजनन होतंय, काय काय निर्माण होतंय, ते सती संप्रजन्य. क्लिअर कॉम्प्रिहेन्शन विथ अवेअरनेस किंवा अवेकनिंग, असं त्याचा अर्थ आपल्याला इंग्रजीमध्ये करता येतो. स्पष्टपणे पाहणे, जागृतीच्या प्रकाशात स्पष्टपणे अस्तित्व पाहणे. म्हणजे अस्तित्व पाहण्यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. परत अस्तित्व म्हणजे जीवन जगणं, आणि एकूणच जे काय आहे ते आपलं असणं, अस्तित्व असणे, आपलं जे असणं आहे हे पाहणं म्हणजे सती आहे, म्हणजे जागृती आहे. आणि ते सतीतून होतं. आणि सती ही एक साधना आहे, ही एक प्रॅक्टिस आहे. आणि ती कशी करायची हे बुद्धांनी आनापान सती सुत्तात पण सांगितलंय, सतीपट्ठाण सुत्तात पण सांगितलंय, आणि अनेक ठिकाणी ते सांगितलेलं असणार. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत जशाच्या तशा आल्या नाहीत. काही त्याच्यामध्ये विकृत होऊन पण आल्या, त्याच्यात काही सरमिसळ झाली, भेसळ झाली. कोणी केली असं नाही म्हणतायत, झाली. कारण ज्याची त्याची अंडरस्टँडिंग, ज्याची त्याची समज काम करते, आणि त्यानुसार ते सरमिसळ झाली असणार. पण एक मात्र नक्की आहे, जागृतीशिवाय बोध नाही, बोधी नाही, अस्तित्व कळत नाही, जीवन समजत नाही. आणि ते समजून घ्यायला आपल्याला या कार्यशाळेत उतरावं लागतं, जीवनाच्या कार्यशाळेत. आणि जीवनाची कार्यशाळा या कायेमध्ये आहे. त्याचं भान म्हणजे सती. तर ही चर्चा करता करता, ही प्रॅक्टिस करता करता एक सूत्र तयार झालं. म्हणजे आता सूत्र तयार झालं म्हणजे आपण नवीन नाही तयार केलं, पण त्याचं एक स्वरूप उघड होत चाललेलं आहे. म्हणजे मला तरी तसं वाटतं, माझ्या पातळीवर. तर त्याचं एक स्वरूप उघड होत चाललेलं आहे. की दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, सगळे प्रश्न सोडवण्याचा जो मार्ग आहे, जैविक प्रश्न, जगण्यातले प्रश्न, व्यावहारिक प्रश्न हे व्यवहारात सोडवायचे असतात. परंतु अस्तित्वाचे प्रश्न, आणि अस्तित्व म्हणजे काय, जन्म आहे, म्हातारपण आहे, आजार आहेत, मृत्यू आहे, प्रियांचा वियोग आहे, जे अप्रिय गोष्टी, अप्रिय लोक, त्यांचं भेटणं आहे, त्यांच्याशी संपर्क आहे, अप्रियांचा संयोग, प्रियांचा वियोग, म्हणजे जे प्रिय आहे ते दूर जाणं, अप्रिय जे आहे ते संपर्कात येणं, आणि मनासारखं कधीच न होणं, हाच जीवनाचा दुःखाचा धम्म आहे. दुःख सत्य आहे. पण हे सत्य, सत सत म्हणजे वास्तव, आणि सत जी पाहते ती सती, म्हणजे जागृती. आणि म्हणून आपण हे जे काम करतो सतीचं, जागृतीचं, ते सत म्हणजे वास्तव, अस्तित्व पाहण्याचा
अनुभवण्याचा एक प्रयत्न आहे. आणि ज्याचं त्याचं अस्तित्व, एकाचं अस्तित्व दुसरा नाही पाहू शकत. ज्याचं त्यानं पाहायचं आहे. अत्तदीप भव. स्वतःच जागृतीचा दीप प्रज्वलित करायचा आहे स्वतःमध्येच, म्हणजे बुद्धाची निर्मिती होते. बुद्ध म्हणजे ज्यांना बोध झाला येतो, आणि बोध कशामुळे होतो तर जागृतीमुळे. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. हे सगळे शब्द एकदा नीट समजून घेणं आणि त्यालाच प्रॅक्टिसचा भाग बनवायचा, त्यालाच प्रॅक्टिसचा आधार बनवायचा, त्यालाच प्रॅक्टिसचं साधनेचं सूत्र बनवायचं. मला वाटतं इतकं सरळ काम आहे ते. म्हणून सगळ्या गोंधळामधून, कन्फ्युजनमधून आधी बाहेर आलं पाहिजे. आपण जे हरवलेले आहोत, उंबऱ्याच्या बाहेर, जीवनाच्या बाहेर हरवलेले जे आहोत, ते हरवलेलं आहे म्हणजे मन हरवलेलं आहे. चित्त जागृत नसल्यामुळं विस्कळीत आहे. त्याला नेहमी काहीतरी पाहिजे असतं आणि काहीतरी नको असतं. लोभ आणि द्वेष, त्याच्यामध्ये ते हरवलेलं आहे. कारण ते मोहावस्थेत आहे. आणि मोह म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे, अजागृत अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे. हे सगळे एकदा सगळे जे शब्द जे आहेत, हे एकदा चांगले माहिती करून घेऊन त्यांची व्यवस्थित जुळवाजुळव करता आली पाहिजे. उगीच पसाऱ्यात हरवून जायचं नाही, शब्दांच्या पसाऱ्यात. आणि हे म्हणतो, तो ते म्हणतो, आणि तो ते म्हणतो, आणि या पुस्तकात हे आहे, आणि त्याच्यात ते आहे, आणि त्याच्यात ते आहे. मनात काय आहे, आपल्यात काय आहे, अस्तित्वात काय आहे, आपल्या जीवनात काय आहे, आपला प्रश्न काय आहे, आणि तो कसा सोडवायचा, एवढंच काम आहे. त्यामुळे आधी आपली प्रॅक्टिस सोपी करून घ्यायची. रस्ता व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे चालणं सोपं होतं. रस्ताच व्यवस्थित नाही, रस्ताच दिसत नाही असला तर तो सगळा, काय म्हणतात, व्यवस्थित नाही, किंवा असला तर त्याला अनेक फाटे फुटलेले आहेत. मग रस्त्याने चालता चालता घडी तिकडे जातो, घडी तिकडे जातो, घडी, आणि आपला रस्ता सुटतो, डायव्हर्शन मिळतं, दुसरीकडेच जाते आपली गाडी, जीवनाची गाडी. तर त्याचं भान आलं पाहिजे, त्याची सती. तर हे काम आहे मला वाटतं. म्हणून जीवनाच्या कार्यशाळेत उतरून काय करायचं, हाच. एक तर आधी कार्यशाळेत यायचं, ऑनलाईन कार्यशाळेत नाही, कायेच्या कार्यशाळेमध्ये स्वतःमध्ये उतरायचं. कसं उतरायचं तर अनापान, अनापान सती. बाकी सगळ्या सतीसाठी, म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, विचार प्रक्रिया, धम्मानुसती, आणि इंद्रियांची सती, बोलण्याची सती, बसण्याची सती, उठण्याची सती, चालण्याची सती, झोपण्याची सती, खाणं पिणं, प्रत्येक गोष्ट एकदा त्याच्यात उतरलं, कार्यशाळेत आलं, शरीरामध्ये आलं, की जे जे काही दिसतं जाणवतं ते सगळे सतीचे विषय बनतात. मग ते सगळं एक होतं. म्हणजे सती अनेक अनेक गोष्टींची सती ही एकच बनते. ऑल इन वन होतं. मग सगळं एकत्र, एकच एकच आहे. मग जीवन एक एक बनतं. आणि ते एक बनणं, एक दिसणं, एक जाणवणं, समाधी.
मग आनापानची पण आवश्यकता नाही. पण तोपर्यंत आपल्याला त्याचा आधार घ्यावा लागतो. तर इथे येऊन काय करायचंय कार्यशाळेमध्ये? तर अनेक गोष्टीपैकी पहिली गोष्ट हीच करायची की कनेक्टेड नसू आपण स्वतःमध्ये, उतरलेले नसू, आधी उतरायचं. बाकी काय नाही काम करायचं. आधी हरवलेले असू तर आधी जागेवर यायचं, सेंटरला यायचं. सेंटर म्हणजे आपली काया आहे. आणि कायेत पण आतमध्ये उतरायचंय. आत कुठं उतरायचंय? तर कुठूनही उतरू शकतो, पण ते कुठूनही उतरणं जरा अवघड असतं सुरुवातीला. कुठूनही उतरणं म्हणजे जिथं जाणीव आहे तिथून उतरू शकतो. जिथं जिथं काही पण स्पर्श, तिथून एंट्री होऊ शकते. पण तेवढा आपला अभ्यास नसल्यामुळे आपल्याला तिथून उतरता येत नाही. आता काही काही ह्याच्यात तर परंपरांमध्ये असं पण आहे एक, म्हणजे हिअरिंग मधून उतरा म्हणे. किंवा कुठलाही कुठलाही अनुभव जो आहे इंद्रियांचा, तिथून एंट्री होऊ शकते. म्हणजे कुठल्याही जाणीवेतून एंट्री होऊ शकते. परंतु ते कठीण आहे. बाहेरून आत येणं कठीण आहे, आतून बाहेर येणं सोपं आहे. म्हणून आधी आत जायचं. हे उलटा प्रवास आहे. इतर वेळेला आपण बाहेरून आत जातो, इथं आधी आत जाता येतं आणि मग आतून बाहेर यायचं, असं वाटतंय मला. म्हणजे माझ्या भाषेत बोलतो मी. हे काय कुठं असं नोंदवलेलं नाही, लिहिलेलं नाही. बाहेरून आत येणं कठीण आहे. कारण हे सगळे बंद दरवाजे आहेत जणू काही असं. सगळे काया, बंदिस्त किल्ला आहे एक प्रकारे. बंदिस्त गाव कसं असतं, बंदिस्त शहर, बंदिस्त एखादा एरिया, तसं आपलं हे सगळं बंदिस्त अस्तित्व आहे, बंदिस्त जीवन आहे. आणि सगळीकडे भिंती कुंपण आहे जणू काय. आणि कुठून एंट्री करायची? स्ट्रीम एंट्री, स्रोतापन्न कुठून व्हायचं? कुठून प्रवेश करायचा या जीवनाच्या अस्तित्वामध्ये? कुठून प्रवेश करायचा? तर सोपा जो मार्ग आहे तो जाणीवांचाच आहे. पण जाणीवा आतल्या आहेत, तिथून आतूनच सुरुवात करायची. आतलं जाणवतं, पण आतल्या सुद्धा जाणीवा गुंतागुंतीच्या आहेत. कारण डोक्यात एक चाललंय, इंद्रियांच्या पातळीवर वेगळं चाललंय, विचारात एक चाललंय, भावनांमध्ये एक चाललंय. सगळा गुंता आहे, गुंतागुंत आहे. भावनांची भावनांची, जाणीवांचं जंगल आहे, सागर आहे आतमध्ये. सगळे गुंतागुंत आहे. आणि त्याच्यात कुठून शिरायचं, कुठून एंट्री करायची, कुठून स्वतःला ओळखायला सुरुवात करायची? तर सोपा मार्ग जो आहे तोही तितका सरळ नाही, परंतु त्यातल्या त्यात सोपा आहे. तो बुद्धांना लक्षात आलेला आहे. अनापान. अनापान, श्वास उच्छ्वास, हा ही क्रिया, या हालचाली ज्या आपल्या कायेमध्ये चाललेल्या आहेत आत्ता, या क्षणात, सती हे वर्तमानातलं काम आहे, मागचं पुढचं काम नाही. सती हे होऊन गेलेल्या गोष्टींचं काम नाही.
सती हे होणाऱ्या गोष्टींचं काम नाही. सती हे होत असलेल्या, चालू असलेल्या, आत्ताच्या करंट वर्तमानातल्या हालचालींची जाणीव आहे. मुमेंट्स, वर्तमानातल्या जाणीवा, त्याही गतिशील आहेत, त्या स्थितिशील नाहीत. एकच नाही, गती आहे. म्हणून आपण गाडीचं उदाहरण देतो. गाडी गाडीला जशी गती असते तशी जीवनाला गती आहे. जीवन हे क्षणाक्षणानं पुढे चाललेलं आहे. पुढे कुठं? मृत्यूकडे. त्याचं स्वरूपच तसं आहे. आणि हे लक्षात घेऊन आपल्याला, म्हणजे गरज निर्माण झाली तर काम लवकर होतं. गरजच निर्माण नाही झाली, कळालंच नाही का करायचं हे सगळं, कशाला कशाला उतरायचं स्वतःमध्ये. प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे. जीवनाचं स्वरूप गुंतागुंतीचं आहे. लवकर लक्षात येत नाही, कळत नाही. दृष्टी येत नाही, सम्यक दृष्टी लक्षात येत नाही. ती नीट लक्षात आली, सम्यक. सम्यक म्हणजे नीट, व्यवस्थित, ज्याची गरज आहे ते, जे आवश्यक आहे ते सम्यक. ते सम्यक जे गरजेचं जे आहे, आवश्यक जे आहे, ज्याच्यातून आपल्याला योग्य परिणाम निघेल पुढे चालून, आणि आपला प्रश्न सुटेल जीवनाचा. तर प्रश्न सुटण्यासाठी जे करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, ते सम्यक. म्हणून सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प वगैरे वगैरे. पण पहिलं काम कार्यशाळेत येणं, उतरणं. आणि ते जमलं की मग आपण काय म्हणतात, अर्धी बाजी मारली आपण, अर्ध युद्ध जिंकलं, अर्धा अर्ध काम झालं आपलं. पहिलं कामच जरा कठीण आहे. पुढे कठीणच आहे, परंतु पुढं घाबरायची काय गरज नाही किंवा चिंता करायची काय गरज नाही. आधी या किल्ल्यामध्ये प्रवेश झाला पाहिजे. हा किल्ला आहे. आधी या कुंपणातून, या बंदिवासातून, बाबासाहेबांनी बंदीशाळा म्हटलंय त्याला. तर ते गाणं पण फार छान आहे, जग हे बंदीशाळा. जग म्हणजे बाहेरचं जग नाही, आतलं जग हे बंदीशाळाच आहे. बाबासाहेबांनी त्याला कैदखाना म्हटलेला आहे बुद्ध अँड हिज धम्ममध्ये. हे कैदखाना आहे, आणि कायद्याला हेही कळत नाही की तो कैदेत आहे. आणि ते फार कठीण कठीण, जणू काही तटबंदी आहे, संस्कारांची तटबंदी आहे. आणि त्याला भेदून पुढे जाणं हे फार कठीण आहे. म्हणून कौशल्य आणि कुशल, कुशलस्य उपसंपदा, कौशल्याने त्याच्यात, त्या कायेमध्ये प्रवेश करून चित्त, सचित्त परियोदपनं, आपलं चित्त शुद्ध करता आलं पाहिजे. म्हणून चित्तापर्यंत पोहोचण्यासाठी, चित्तशुद्धीसाठी कायेत उतरलं पाहिजे. आणि कायेत उतरण्यासाठी आनापान सती आहे. तर या क्षणी वर्तमानात जे काही चाललेलं आहे श्वासाच्या पातळीवर, त्याचं भान, त्याची सती म्हणजे आनापान सती. तर पहिलं काम हेच करायचं आहे, आणि काहीच करायचं नाही. कारण सगळं आधी चालूच आहे. आपल्याला काय मुद्दाम श्वास घ्यायचा आणि मुद्दाम सोडायचा, आणि इथं पाहायचं आणि तिथं पाहायचं, काहीच गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे आधीच सगळं चालू आहे, आणि ते आत्ता जाणवतंय वर्तमानात.
या क्षणात, तर काय चाललंय हाच विषय आहे. आणि मग शांतपणे काम करायचंय. मग तुम्ही डोळे बंद करून करा, नाहीतर उघडे ठेवून करा, पण काय करायचं हे आधी समजून घ्यावं लागतं. नाहीतर काही काय करायचं हे कळायच्या आधी डोळे बंद केले तर असे डोळे बंद होऊन जातात. आणि कळत नाही आपल्याला काय करायचं ते. आधी सम्यक दृष्टी, आधी समज, अंडरस्टँडिंग, आधी काय करायचं याचा बोध झाला पाहिजे. आणि मग पुढचं काम काय करायचं याचा बोध झाल्यावर ते कसं करायचं याचा संकल्प, त्याचा निश्चय बनतो. सम्यक दृष्टीतून सम्यक संकल्प येतो. पण सम्यक दृष्टीसाठी आधी सती पाहिजे, सम्मा सती. उलटा प्रवास आहे तो. आधी भान आलं पाहिजे, जीवनाचं जगण्याचं भान आलं पाहिजे. मग हळूहळू सम्यक दृष्टी येते आणि मग काय करायचं ते कळायला लागतं. बाकीचं काम पुढे आहे. पहिलं काम उतरायचं आहे, एंट्री, श्रोतापन्न. त्याला श्रोतापन्न म्हटलेलं आहे. स्ट्रीम एंट्री, प्रवाहात प्रवेश, जीवन प्रवाहामध्ये प्रवेश, अस्तित्वामध्ये प्रवेश. हेच पहिलं काम आहे. कार्यशाळेतलं पहिलं काम हे आहे, श्रोतापन्न. हाच आपला आजचा विषय समजू आपण. विषय ऐन वेळेला पुढे येतो. विषय आपण दररोज हे जे काही करतो ना, आपण ऑनलाईन येऊन या जागृतीच्या कार्यशाळेत आपण दररोज जे काही करतो ते आधी ठरवलेलं नसतं. म्हणजे माझ्या मनात आधी काहीतरी आहे मग आपण इथं ते बोलतो असं नाही. इथं बघता बघता काय निर्माण होतं. इथं पाहता पाहता सतीची प्रॅक्टिस करता करता काय निर्माण होतं ते निर्माण होतं. आजचा आपला विषय हा ओघानं आलेला आहे की श्रोतापन्न हाच पहिला. श्रोतापन्न होणं म्हणजे अस्तित्वाच्या प्रवाहात उतरणं, स्ट्रीम मध्ये उतरणं, गतीमध्ये उतरणं, या उद्देशानं एंट्री करणं, हेच पहिलं काम आहे. आधी श्वासाचा आधार घेऊन श्वासाच्या प्रवाहात प्रवेश, त्याच्या निमित्तानं पुढे कायेत प्रवेश, आणि मग पुढे जाणीवा, चित्त, मनोधम्म, असा तो प्रवास दिसतो, जाणवतो. तर हा सगळा जाणीवांचा प्रवास आहे. फिलिंगचा प्रवाह आहे, वेदनांचा प्रवाह आहे, वेदनांचं भान, वेदनांची सती. म्हणून वेदना, फिलिंग, काय जाणवतं श्वासाच्या पातळीवर, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, बसणं, उठणं, चालणं, झोपणं, जे आहे ते, जो आपला व्यवहार आहे तो तो सगळाच्या सगळा सतीचा, सतीनं पाहण्याचा कार्यक्रम आहे. सतीनं पाहण्याचं ते काम आहे. हेच आपल्याला करायचं. पहिलं काम प्रवाहात उतरणं, जीवनाच्या प्रवाहामध्ये उतरणं. आणि हे जीवन जे चालू राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, हे जीवन, हे जिवंत शरीर, ही जिवंत काया जी अनापान करते, तोच विषय आधी व्यवस्थित समजून घ्यायचा आणि प्रॅक्टिस करायची. आणि ती जरा त्याला करावी लागते. आणि त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. ते आनापान चालूच आहे. शरीर श्वास घेत आहे आतमध्ये, पोटात पहा, पोटामध्ये कुठे पहा जिथं हालचाल जाणवते ती.
नाभीच्या तिथे पहा, किंवा आतमध्ये पाठीमागे, नाभीच्या पाठीमागे खोलात जे काही हालचाली चाललेल्या आहेत तिथपर्यंत पोहोचता येत असेल तर, नसेल तर मग वरती थोडं जिथं जाणवतं तिथं, तिथून सुरुवात करायची. मुद्दाम ओढाताण करायची नाही. ओढाताणीचं कामच नाही हे. म्हणून आपण म्हणतो काहीच करायचं नाही. ओढाताण, इच्छाशक्ती लावायची गरजच नाही. आधीच इच्छाशक्तींच्या जाळ्यामध्ये सगळं अडकलेलं आहे. तृष्णेच्या जाळ्यात आपण अडकलेले आहोत. आणखी नवीन इच्छा नाही निर्माण करण्याची गरज नाही. जे चाललंय तेच पाहायचंय. म्हणून पोटामध्ये आधी उतरा. मी काय करतो ते सांगतोय हा मी तुम्हाला. असंच करा असं नाही म्हणत मी. शेवटी काय उतरायचे, आपल्याला स्वतःमध्ये उतरायचे, हेच काम आहे. स्वतःला जाणायचंय. त्यामुळे स्वतःच्या पद्धतीने करायचंय. आणि आपली जशी मनस्थिती आहे, आपली जशी आजीविका आहे, जीवन जगण्याची आपली जी काही पद्धती आहे, जे आपले व्याप आहेत, जे आपले संस्कार आहेत, टेन्शन आहे, प्रेशर आहे, चिंता आहेत, त्याच्यामुळे आपल्यावर जो काही परिणाम झालेला आहे या जीवनावर, त्या संस्कारामुळे, त्याच्यातच आपली सगळी गुंतागुंत आहे. त्याच्यामुळे लगेच आता कायेमध्ये उतरा म्हटल्याबरोबर आपण नाही उतरत, असं नाही होत ते. तसा प्रयत्न करावा लागतो. ती प्रॅक्टिस, ती साधना, की या क्षणामध्ये पोटात उतरून जिथं कुठं उतरायचं तिथे, तर तुम्हाला छातीच्या तिथे जिथं जे स्पष्ट जाणवेल तिथून सुरुवात करायची. आणि काही करायचं नाही. त्या जाणीवांचा अभ्यास, त्याचा बोध, त्याचा अं, त्यात अस्तित्व, आता अस्तित्व सगळं चालतं त्याच्यात. ते जे काय हे आहे, जे काही आहे, जसं काही आहे, जे काही चाललेलं आहे, तो सतीचा विषय. आणि मग क्रमाक्रमानं सगळीकडे ती सती जागृती हाडामासामध्ये उतरू शकते. ती आधी एंट्री, आधी तो प्रवेश, आणि मग त्याचा अभ्यास पुढं, असं सर्वसाधारण स्वरूप दिसतंय ते. आणि कार्यशाळेत काय करायचं त्याचं हे उत्तर आहे. कायच्या कार्यशाळेत येऊन काय करायचं. आता ही आपली कार्यशाळा, इथली कार्यशाळा, आपली ऑनलाईन कार्यशाळेला 3 मिनिट राहिलेत. म्हणून आपलं काम संपत नाही 3 मिनिटामध्ये. आपलं काम ज्याच्या त्याच्या पातळीवर स्वतंत्रपणे चालूच राहणार आहे. ते चालू ठेवायचं बस. ही सती साधना, ही सतीची प्रॅक्टिस, ही जागृतीची कार्यशाळा 24 आवर्स, 24 तास हे काम चालू पाहिजे. काही करा, काही करा, कुठेही जा, प्रवास करा, गाडीवर हिंडा किंवा गाडीत बसा, नाही तर पायी चाला, घरात असा, नाही तर मार्केटमध्ये जा, नाहीतर काही करा, आराम करा, झोपून जा. झोपेत पण हे काम करा, म्हणजे चालू पाहिजे. आणि नंतर आपली मग आपोआपच हे काम आपल्याला जमायला लागलं, एक वेगळा आनंद मिळतो, एक ऊर्जा मोकळी होते, आणि थकवाही कमी होतो, आणि मग झोप पण कमी होते. निष्कारण आळसात पडून राहण्याचं काम होतच नाही आपल्याकडून. जेवढं आवश्यक आहे तेवढं आराम करायचा, बिनघोर झोपायचं नाही. बिनघोर घोरत नाही, ते होतं आता, म्हणजे असं काही आपण म्हटलं म्हणून ते तसं होतं असं नाही, परंतु शक्यतो तसे आपल्याला ते तिथपर्यंत
जाता येईल का असं प्रयत्न करायचा. सक्ती नाही करायची स्वतःवर. सक्तीचा विषयच नाही, इच्छाशक्ती नाही लावायची. ती सती आपोआप ते काम करते. आणि मग आपली निष्कारण आळसातली जी झोप आहे, पडून राहणार आहे, ते कमी कमी होत जातं. उत्साह संचारतो, ऊर्जा संचारते. आणि मग ती ऊर्जा, ती शक्ती आपल्याला अधिकाधिक आनंद देते. आणि मग आपण पुढे पुढे जातो सप्तबोध्यांगांच्या सूत्रानुसार. तो एक पुढचा अभ्यास आहे. तर असं हे आपलं काम आहे. उद्या आपण हेच काम आणखीन चालू ठेवू. 1 मिनिट राहिलेला आहे साधू साधू साधू. ऑनलाईन कार्यशाळेसाठी. खूपच छान. हा. एकरूप झालेलो आहोत. मला आणि वाटतं परत मजा येण्याची वाटते. आवश्यकता नाहीये, त्यामुळे आपण इथे. मला तरी वाटत नाही आज तरी. गुड, छान. तेच पाहिजे आपल्याला. तसं काही नाही. वेळ ठरवायचं. छान. म्हणजे जय आम्ही भीम. सगळेच उतरतो. हा. जय भीम, जय भीम. हा. जय भीम, नमो सगळेच बुद्धाय. उतरतो. हम्म, हम्म, हम्म. हा. छान. उद्या आपण परत बोलू. हो, जय भीम, चालेल. नमो बुद्धाय. जय भीम. हो.